मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं चेंबूर कोकण नगरमध्ये अंगणवाडी चालते आणि या अंगणवाडीमध्ये इथल्या लहान मुलांना खाऊ दिला जातो। प्रत्येक वेळा या खाऊंमध्ये काही वेगवेगळे पदार्थ असे निघत असतात। आज प्रामुख्याने या मुलांना लाडू दिल्या। लाडवांमध्ये काचेचे तुकडे आणि गळ्यातल्या मण्यांचे तुकडे असं मिळालं। मागच्या वेळे काही खिचडीमध्ये आळ्या आणि तत्सम साहित्य येत असतं। ही मुलं अशीच खातात, मात्र याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही। महानगरपालिकेकडे आता आम्ही गेलो असता महानगरपालिकेने आम्हाला FDCIला जायला सांगितलं। खरं तर आम्ही एक मागणी करतो की जे हे प्रोव्हाइड करतायत, हे खाऊ जे प्रोव्हाइड करतात त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्यांच्याकडून हे कॉन्ट्रॅक्ट काढून घ्यावं। जर मुलांच्या जीवाशी खेळणार असतील आणि याच्यामधून मुलांचे जीव जाणार असतील तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत। सिद्धार्थ शिवराम वायरे पोलीस खात्यामध्ये होतो, रिटायरमेंट झालो। बालवाडी जी अंगणवाडी जी आहे ते माझ्या समोर घराच्या समोरच आहे। कित्येक वेळा तिथल्या लोकांनी आणि पब्लिकने ऑब्जेक्शन घेतलं होतं, यामध्ये किडे आणि काहीतरी सापडतं, पण मी काय त्याच्यावरती लापरवाही केली आणि आज स्वच्छ करून घेतलं आणि त्यांना सांगितलं की बाबा जे आमचे वंचितचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे जावं, ते कायदेशीर योग्य ते मारायचे आणि ह्या लोकांकडनं हे संपूर्ण काढलं पाहिजे। आणि हे आताच नाही आहे, कमीत कमी 2-3 टाइम वेळा झालेला आहे, पण आम्ही दुर्लक्ष केलं आणि इथं साधे लोक आहेत, बायका साध्या आहेत, त्यामुळे त्याचा गैरफायदा या लोकांनी घेतलेला आहे। आणि जे मेन आहे उषा कांबळे, तिला मी वारंवार इथल्या लोकांनी सांगितलं, पण ती सांगते काय करायचं करून घ्या, सगळं आमच्याकडं आहे हातामध्ये। BMCत जा, चौकीला जा, कुठेही जा, तर वारंवार त्यांच्या जे तिथं काम करणाऱ्या महिला अंगणवाडीचे जे लोक आहेत त्यांनी पण त्यांना सांगितलेलं आहे, पण त्याच्यावर त्यांनी दुर्लक्ष केलं। तर यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे। नाही झाली तर आम्ही कुठल्या परिस्थितीत आंदोलन करणार मोठं, कारण का आमचे मुलं बाळ आहेत, आमचे लहान मुलं आहेत, त्यांना काय कमी झालं तर जिम्मेदार कोण? सरकार आहे की अंगणवाडी जिम्मेदार आहे? ते सांगितलं पाहिजे आणि त्याचं प्रश्नाचं उत्तर आम्हाला ताबडतोब दिलं पाहिजे आणि त्यांच्यावर कुठल्याही परिस्थितीत कठोरातली कठोर कारवाई झालीच पाहिजे। आणि उद्यापासून आमच्या इकडले मुलांना या अंगणवाडीत नाही पाहिजे खायला, ते बंद करा आणि दुसरं कोण असेल त्यांना बघा, नाही तर थोडे दिवस राहू द्या, ठेवू नका। आतापर्यंत लय झालं, ऐकून घेतलं आणि किडे आळ्या आणि आज तर काचा आणि त्याच्यामध्ये प्लास्टिकचे बटणं काचेचे बटणं काहीतरी सापडले, ते समोरच माझ्यासमोर ती माझी बहीण मांडलेली आहे, हे बघा, ते समोरच लाडू वगैरे आहेत, याच्यामध्ये संपूर्ण सापडलेलं आहे। आणि हे त्यांना वारंवार विनंती करून ते काय लक्ष देत नाही, ऐकत नाही। आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे त्या बालवाडीच्या बायांना माहिती पडल्यानंतर प्रॉब्लेम होईल, लपडं होईल म्हणून ते लोक टाळं मारून 11 वाजता निघून गेले। याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे, ही आमची सरकारला विनंती आहे। इथं कोकण नगर जय हिंद चाळ इथं आमच्या इथं बालवाडी आहे, त्याच्यामध्ये खूप आम्हाला आमच्या लेकराला त्रास होतो आहे खाण्यामुळं। आणि हे किती वेळेस सांगून शिनी ही 4थी-5वी वेळेस आहे, परी कोणी ह्याच्यावर दखल घेत नाही। मग किती टाईम बोललं तरी हो का, आज मी कुण्या गोष्टीनं रात्री पोटात दुखत होतं पुरीच्या खाली म्हणून मी आज हे धाव घेतली, नाही तर इथं कोणाला बी सांगितलं, 2-3 वेळेस बालवाडीच्या बायाला सांगितलं, ती मॅडमनं ऐकलं नाही। सकाळपासून फोन लावित होते, तिनं फोन उचलला नाही, हळदी कुंकाला गेली। म्हणता आमच्या मुलावर काय झालं तर ही हळदी कुंकू करणार काय मॅडम? हिनं कशाला एवढं हे घ्यायचं आहे? आणि नीट इज्जतीनं ठेवायचं असलं लेकरायला तर कर म्हणावं, नाही तर बालवाडी तुझी बंद कर। आणि हे उपोषणं धरून शिनी बालवाडीचे पैसे घेऊन शिनी ह्याचं काय काम आहे? आमच्या लेकरा बाळाची जीवाशी खेळतात काय? हां, उद्या काही झालं गेलं तर हे भरून देणार आहेत का? सरकार येऊन बघत आहे। आता हे 4 वेळेस आम्ही सांगितलं आहे, हे 4थी वेळेस आम्ही न्यूजवाला बोलवलं आहे, असंच हे केलं नाही आम्ही। काल लाडू दिले लेकराला खायला, तर आम्ही का नाही बघितले, तर घरी आणले म्हणून आम्हाला माहिती पडत आहेत का नाही काचा आहेत म्हणून। माहिती घरी नसते आणले तर काय माहिती पडणार होतं आम्हाला त्यात काच आहेत का नाहीत म्हणून। लेकरापाशी देतात खायला, चांगलं द्यायला पाहिजे खायला, असं द्यायला नाही पाहिजे। पोटात हे दुखलं तर मग काय करायचं? ते काय जिम्मेदारी घेणार आहेत का? आमचं पॅकिंग बी देतात खायला, पण त्याच्यात बी किडे आळ्या काही बी निघत येतं आणि या लाडूमध्ये बी काच निघाली। तर बघू शकता तुम्ही, मी खाल्लं म्हणून माहिती पडलं, नाही नसतं बघितलं तर माहीत नसतं पडलं। ह्या काही काच आहेत ह्याच्यामध्ये, ह्याच्यामध्ये काच, ह्याच्यामध्ये काच, दोन्ही ह्याच्यामध्ये खाल्लं म्हणून माहिती पडलं। पोरीचं पोट दुखायला लागलं, काल फेकून दिलं मी ते लाडू, ठुला असतं हे ते बघा ह्याच्यामध्ये। नामदेव कापसे, कोकण नगरमध्ये आमची अंगणवाडी आहे, ते जय हिंद चाळमध्ये। आमच्याकडे लहान लहान मुलं येतात, आमच्याकडे 2-2, 3-3 टीचर येतात आणि रोज डाळ भात खिचडी काही ना काही येत असते।
तर त्याच्यामध्ये काही ना काही निघतं आहे, पण हे मॅडम मग दखल का देत नाही? आमचे मुलं जर आजारी पडले, काही हे झाले, तर सरकार याच्यावर काही दखल देणार आहे का? मी स्वतः, मला त्या मॅडम बोलवतात, मला स्वतःला डाळ भात देतात, खिचडी देतात, मी स्वतः पण खाते. उद्या ते मुलांना, मी एक शहाणी माणूस आहे, काही निघलं तर सांगन. मुलांना त्या स्वतः हाताने चारतात, तर त्यांना काही दिसत नाही का? कधी आळ्या निघतात, कधी हे निघतात. तर आमच्या कोकण नगरचे रहिवासी काय खोटं बोलतात का? आमची एवढीच नम्राची विनंती आहे की ह्याच्यावर तुम्ही एकदम काळजीपूर्वक दखल द्यायला पाहिजे. सदर प्रसंग एवढा भयानक आहे की लहान मुलांच्या जीवाशी खेळणार आहे आणि ह्या प्रसंगावर आम्ही सदर पोलीस चौकीमध्ये भेट दिली असता सदर पोलीस चौकीमध्ये आम्हाला हे कळवण्यात आलं की FDAशी आपल्याला संपर्क साधावा लागेल. त्या पद्धतीत पोलिसांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आहे. त्याच्या व्यतिरिक्त महानगरपालिकेला आम्ही हेल्थ डिपार्टमेंटला भेटलो आणि हेल्थ डिपार्टमेंटला भेटल्यानंतर त्यांनी पण आम्हाला सांगितलं की FDAचीच कारवाई करते. मग FDAच्या कारवाईसाठी त्यांनी आम्हाला नंबर दिला, जो नंबर बंद आलेला आहे. आणि ह्या पद्धतीने ह्यांचा जो कारभार चालवला तो एकदम राजरोसपणे चालवला. कोणाची प्रकारची भीती नाही, काय नाही, काहीच नाही, एकदम राजरोसपणे चालू आहे. कोणाला सांगायचं त्यांना सांगा, अशा प्रकारचं संबंधित जे करतात आहे गुन्हेगार त्यांची ही सगळी स्टेटमेंट आहे. तर ह्या प्रकारावर सरकारने कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे आणि महानगरपालिकेने किंवा FDAने या संदर्भात यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे आणि ह्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं पाहिजे, अशी माझी सरकारला आणि महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आहे. खाऊ नाही बराबर येत, ते लाडू बी नाहीत बराबर येत, पाण्यावानी डाळ येते, भात येतोय पाण्यावानी. मी शोभा सिद्धार्थ आयरे, कोकण नगरमध्ये राहते. आमच्या बाजूला बालवाडी आहे. तर लहान मुलांना खाऊ आणतात तर प्रत्येक टायमाला आणतात खाऊ आणते. तर एक टाईम खिचडी आणली, खिचडीमध्ये पण असंच जरासं आळ्या छोट्या आणली, तर ह्या लोकांनी दुर्लक्ष केलं, म्हणजे लक्ष देत नाही. लहान मुलं खातात, कधी कधी त्यांच्या आईने बघितलं तर माहिती पडतं. आता कालच्या दिवशी काल लाडू आणल्याच्या नंतर मुलं खात होते, काय मुलांनी खाल्लं आणि फेकून दिल्याच्या नंतर एक आमची बाजूवाले पारूबाई म्हणून, मग त्यांनी स्वतः बघितलं की का लाडू फेकला, बघितलं तर त्याच्यामध्ये काच, नंतर दुसरा लाडू फोडला, त्याच्यामध्ये पण भरपूर काच. त्याच्यानंतर तक्रार आम्ही केली आणि ह्याच्यानंतर पण जेव्हा ते डाळ भात पाठवते ते एकदम पाण्यावानी डाळ असते, नुसती हळद टाकलेली असते, त्याच्यात मीठ नाही, काय नाही. आणि खिचडी पण जी असते ना ती एकदम बेकार असते. खिचडी गटरामध्ये आमच्या जातो. तुम्ही द्यायचं तर व्यवस्थित द्या ना. उद्या जर पोरं आजारी पडले, काय झालं, जिम्मेदारी कोण असणार त्याची? तुम्हीच असणार ना. तुम्ही हात वरी करता प्रत्येक टायमाला. लहान मुलाला असं देऊ नका ना तुम्ही. चांगलीच कडक कारवाई त्याच्यावरती व्यवस्थित करा. द्यायचं असलं तर व्यवस्थित द्या, नाही तर देऊ नका. गरिबाचे मुलं आजारी पाडू नका. माझं नाव मनोज संजय खरात, राहायला कोकण नगरला. माझ्या घराच्या बाजूला एक छोटीशी अंगणवाडी आहे. तिथं अंगणवाडीमध्ये रोज लहान पोरं जातात आणि 2-3 वाड्या खाऊ घालता इथं, म्हणजे खिचडी म्हणा, डाळ भात म्हणा. तर आम्ही 2-3 वेळा त्याच्यावरती पण कारवाई केली ती. त्याच्यात म्हणजे पहिला खिचडी आलती, त्याच्यात म्हणजे किडे आलते आणि डाळ आलती, म्हणजे त्यात पूर्ण पाण्यासारखी डाळ ती, बरोबर. तर आम्ही 2-3 वेळा जर आम्ही कंप्लेंट केली, पण त्याच्यावरती काही कारवाई झालेली नाही अजून पण. तर आज लाडू आले, तर लाडू पोरं खात होते. तर त्याच्यात एकाच्या मम्मीने बघितलं, एक पारूबाई करून आमच्या इथं व्यक्ती आहे, तर त्यांनी ते लाडूमध्ये काच बघितली. तर ते बोलले बाबा काय आहे, तर त्यांनी आपल्या भीमा भाऊ करून आहे त्यांना सांगितलं असं त्याच्यात काच निघली. तर आम्ही त्याच्यावरती ॲक्शन घेतली थोडी. तर असं सरकारने लहान पोरांना पाठवू नये. तर उद्या जाऊन जर पोरांना काय झालं तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार? तर त्याच्यावरती लवकरात लवकर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, नाहीतर आम्ही आंदोलन घेऊ. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.